नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राहुल गांधी जसं महाराष्ट्रात पुण्याला येऊन गेले, तसं केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते अस्वस्थ आहेत. विशेषतः अमित शहा, पंतप्रधानांनी सुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे. जे तरुणांचा वाढता प्रतिसाद राहुल गांधींच्या मागं जो आहे, आणि मग महाराष्ट्रामध्ये जर का तरुण वर्ग अशा पद्धतीनं राहुल गांधींच्या पाठीशी राहत असेल, काँग्रेसला ताकद मिळत असेल, आणि पवार कुटुंब विशेषतः शरद पवार आतून जर का काही राजकारण करत असतील, डाव करत असतील, तर काय. परंतु त्याच्यावर काही जणांचं मत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या नेत्यांचं असं आहे की आता उघडच पवारसाहेब बऱ्यापैकी, आता रोहित पवार, मला सांगा, तो उघड आहे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा, आणि नातू आणि आजोबा पाठीशी आहेत. हे आता आजोबा म्हणजे शरद पवार, हे पाठीशीच आहेत ना. अजितदादांचा घातपात या विषयात काय होतं, दिल्लीत बैठका कुठं झाल्या, रोहित पवारांच्या बैठका झाल्या कुठं, शरद पवारांच्या बंगल्यात झाल्या. शरद पवार पाठीशी असल्याशिवाय होते का, आजोबा पाठीशीच आहेत. जेवढं म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात रान उठवायचं तेवढं उठवा, हे आत न सांगितलं. आता तर रोहित उघडच येतोय ना. आर पाटलांचे सुपुत्र आमदार तेही रोहितच, म्हणजे हे दोन रोहित आपण कायमच बोलतोय. रोहित पाटील, रोहित पवार, हे दोघंही उघड आहेत. राहुल गांधींच्या कार्यक्रमात होते पुण्यामध्ये, ती सगळी पाठीशी होती, सगळी त्यांची ताकद होती. मग ह्याच्यावर काय, मराठा बेस आहे ना आज, आणि हे सगळे एकत्र आले, आणि तरुण वर्ग असा जर का भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात असा उघड येत असेल, तर ह्याला तुल्यबळ मराठाच नेता आला पाहिजे. एकनाथ शिंदे मायनस, एकनाथ शिंदे नाही. कारण जरांगे पाटील आहेत, परत मराठा ताकद एकवटली आहे ना त्यांच्यापाशी, पण सगळे नसेल, 100% नसेल, पण आहे तर आहे म्हणायला पाहिजे. मग जरांगे पाटील सुद्धा विरोधीच आहेत ना, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत जरांगे पाटील. त्यांची मतं आहेतच तशी, आणि त्यांच्या जवळची माणसं सगळी सांगतातच ना, आमची फसवणूक केली आहे. मधल्या काळात थोडं होतं, पण विखे पाटलांनी मध्यस्थी चांगली केली, विखे पाटलांनी सगळं मिटवलं होतं. पण ते पुढे शेवटी निर्णय जे व्हायचे ते झाले नाहीत, असं आता परत आरोप करून ते उतरलेले आहेत मैदानात. परंतु ते जरांगे पाटलांचं सोडून द्या, विषय महत्वाचा. पॉलिटिक्स आल्यानंतर जरांगे पाटलांचा काय संबंध पॉलिटिक्समध्ये नसला तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधी भूमिका आहे. मग अशा वेळेला मग विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील एक मोठी ताकद आहे की जी पवारांच्या विरोधी आहे. आज ताकदवान व्यक्ती आहे आणि कामाची व्यक्ती आहे. सहकारी साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहिती असणारं व्यक्तिमत्व आहे. परंपरा आहे घराण्याची आज महाराष्ट्रामध्ये. म्हणजे विखे पाटलांच्या घरातच आधी मुख्यमंत्रीपद गेलंही असतं आधीच्या काळामध्ये, परंतु ते यांना त्या कारणानं थांबत गेलं जरी असलं तरी आत्ता विखे पाटलांच्या कामकाजाची पद्धत, त्यांना भेटणारी लोक, त्यांनी ताब्यात ठेवलेल्या संस्था, हे जर का बघितलं तर पवारांना तुल्यबळ विखे पाटील आहेत, असं चर्चा आता दिल्लीतल्या मुंबईत चालू झाल्यात परत. कारण देवाभाऊ हे केंद्रात आज ना उद्या जाणार, ह्याच्यात काही संशय नाही. अर्थात भारतीय जनता पक्षाची केंद्रातली सत्ता आहे तोपर्यंतच ना, म्हणजे अजून 2, 2.5, 3 वर्षात हे काही गडबडी होतील. पण त्याच्यात देवाभाऊंना वरती जायचं झालं त्यांच्या इच्छुक, म्हणजे त्यांच्या इच्छेवर आहे सगळं काय असेल ते. वरती जायचं म्हटलं तर ते, आणि विखे पाटलांचे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवाभाऊंचे अतिशय संबंध चांगले आहेत. आणि विखे पाटील सुद्धा बोलताना देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही नाही, हे उघड बोलतात ते, आणि ते आहेच. म्हणजे त्यांना धरूनच ते राजकारण करतात, आणि त्यांच्या शब्दाखातरच आपण जे काही निर्णय करतो ते सांगतील ते महत्वाचे निर्णय तर ते त्यांना विचारल्याशिवाय करत नाही, ते नक्की आहे. मग आत्ता परिस्थिती ही का आली, विखे पाटलांचं नाव पुढं का आलं, तर मराठा नेता आणि शरद पवारांना ताकदीनं त्यांच्या विरोधात उभारणारा तर तोच आहे. म्हणजे उद्याच्या काळात शरद पवारांना जाऊन मिळणारं हे व्यक्तिमत्व नाही. एकदा विरोध तर विरोध, परंपरागत त्यांचं जे चाललंय हे सगळं गृहीत धरून आज अमित शहा हे मोठा गेम ॲक्शन मोडवर आलेले आहेत. अमित शहा आता
राहुल गांधींचा दौरा झाल्यापासून ॲक्शन मोडवर आलेलेच आहेत. देवेंद्र फडणवीस सुद्धा ॲक्शन मोडवर आहेत. राजकारण फार खळबळजनक होईल पुढच्या काळामध्ये आणि राहुल गांधींची जी ताकद वाढते आहे ती कुठंतरी काँग्रेसची ताकद वाढते, त्याला आपण शह दिला पाहिजे. मग विखे पाटलांचं नाव जास्त करून आता चर्चेत आलेलं आहे आणि त्यांच्या नावावर कुठंतरी शिक्कामोर्तब वरती तर झालेला असावा, पण शेवटी अंतिम निर्णय महाराष्ट्रातला कुठलाही देवाभाऊच करणार. पण अर्थात देवाभाऊ वर जायचा असेल तर मुख्यमंत्री पदाची शर्यत तर आत्ता दिसत नाही आहे, कारण देवाभाऊच 29 पर्यंत राहणार आहेत. पण असं असलं तरी सुद्धा आत्ता पुढच्या निवडणुकींच्या दृष्टिकोनातून कुठला चेहरा जास्त करून पुढं करायचा, कुणाला केंद्रातनं ताकद द्यायची, तर त्याच्यासाठी विखे पाटलांच्या नावाची चर्चा दिल्लीत जोरदार चालू आहे. बघूया आगामी काळात राजकारण इकडचं तिकडचं काय होतंय. राहुल गांधी ती ताकद किती लावणार आहेत, काँग्रेस किती, इथले नेते ह्या, कारण ह्याच्यात गडबाजी भरपूर आहे ना काँग्रेसमध्ये सुद्धा, याचे फायदे सुद्धा भारतीय जनता पक्ष उचलणार आहे. आणि विखे पाटील पण आता जरा सक्रिय झाल्यासारखे दिसतात. बघूया राजकारण काय होतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.